नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो सगळ्यांचे एस-एस-सीच्या एक्झाम संपलेल्या आहेत आणि एक्झाम संपूनही बराच काळ उरलेला आहे आणि तुम्ही छान हा काळ एन्जॉय करत असाल. खरं तर हा काळ एन्जॉय करण्यासाठीच आहे. शालेय जीवनामधली सगळ्यात मोठी आणि कदाचित शेवटची सुट्टी म्हणावी लागेल याला. कारण याच्यानंतर कॉलेज लाईफमध्ये एवढी असे एक 2 ते 3 महिने वगैरे जी काही सुट्टी आपल्याकडे आता आहे, एक्झाम संपल्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंत वगैरे, एवढी सुट्टी परत नाही मिळणार. सो या सुट्टीचा खूप छान सदुपयोग तुम्ही करू शकता. बरं, आता या सुट्टीमध्ये काय-काय करायचं? म्हणजे तुमचं आता असं असेल, की एक्झाम तर संपली ना, आता काय सुट्टीचं पण प्लॅनिंग करायचं आहे का? तर प्लॅनिंग असं काही नाही, पण तुम्ही नेमकं काय करू शकता या सुट्टीमध्ये? ही सुट्टी जी मिळालेली आहे किंवा जो काही वेळ आपल्याला मिळालेला आहे, त्याचा उपयोग आपल्या भविष्यासाठी किंवा आपण पुढे काय करावं, हे जाणून घेण्यासाठी आपण कसा करू शकतो? तर एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे, तुम्ही काय करू शकता? एन्जॉय. एन्जॉय यासाठी कारण वेगवेगळे प्लेसेस एक्सप्लोर करा, थोडं गावाला जा, थोडं फिरून वगैरे या. कारण प्रचंड अभ्यास केला असेल आणि आता एक निवांत काळ मिळालाय. सो तुम्ही एन्जॉय करू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे, की बुक्स रीड करा. कारण मे बी तुम्ही 10वी मध्ये थोडंफार अकॅडमिक्सकडे जास्त भर दिला असेल. सो आता तुमच्याकडे जर वेळ आहे, तर थोडेफार बुक्स रीड करा. तुम्हाला जे ज्याही कुठल्या जनरामधले बुक्स आवडत असतील, नॉव्हेल असेल किंवा कविता वगैरे जे काही तुम्हाला आवडत असेल, कथा वगैरे व्हॉटएव्हर जे काही आवडत असेल, ते तुम्ही रीड करू शकता. त्याच्यामुळे काय होईल तुम्ही एखादी नवीन भाषा एक्सप्लोर करू शकता. म्हणजे मराठीमधलं आपण मोस्टली वाचतो. तुम्ही जर इंग्लिशमधलं वाचत नसाल, तर इंग्लिशमधलं काहीतरी साहित्य प्रकार वाचायला घेऊ शकता. सो तुमचं इंग्लिश जास्त चांगलं होईल आणि इंग्लिशची सध्या गरज आहे. इव्हन मराठी आपली मदर टंग आहे. तिला आपण महत्त्व दिलं पाहिजे वगैरे हे तर आहेच. पण त्यासोबतच इंग्लिश इज लाइक आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे. कॉलेजमध्ये सगळं काही इंग्लिशमध्ये असणार आहे किंवा पुढे जाऊन पण तुम्ही कुठल्याही ठिकाणी जॉब वगैरे करणार असाल, मोस्टली इंग्लिश भाषा वापरली जाते. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी तुम्ही थोडंसं इंग्लिशकडे लक्ष देऊ शकता. बरेचसे कोर्सेस अवेलेबल आहेत, ते तुम्ही प्रिफर करू शकता. सो इथे थर्ड पॉइंट आपण घेऊया, की नवीन लँग्वेज शिकणं. आणि जर तुम्हाला इंग्लिश छान येते आणि तुम्हाला इतर कुठली लँग्वेज एक्सप्लोर करायची आहे, जर्मन असेल, स्पॅनिश असेल, फ्रेंच असेल किंवा संस्कृत असेल, इतर कुठलीही लँग्वेज जी तुम्हाला वाटते की आपण शिकावी, तर ते तुम्ही ट्राय करू शकता. कारण आता जो काही हा वेळ आहे, याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती फोकस करा, रॅदर दॅन थिंकिंग अबाउट की एक्झाम कशी गेली होती किंवा रिझल्ट काय लागेल, कसं होईल वगैरे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल जास्त विचार न करता किंवा जे झालंय त्याच्यावरती विचार न करता, जे पुढे करायचं आहे त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो. जे थोडे जास्त आपल्या लाईफशी रिलेटेड किंवा आपण पुढे काय केलं पाहिजे याच्यावरती जास्त इंटरेस्ट असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या ज्या करियर ऑप्शन्स आहेत त्या ते एक्सप्लोर करू शकता. तुम्ही इफ यू वॉन्ट मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ पण अपलोड करेन, की कोणते करियर ऑप्शन्स आहेत. लाइक तुम्ही आता 11th मध्ये काय सिलेक्ट करणार आहात. तुम्हाला सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचंय, आर्ट्स घ्यायचंय. तर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या 3च फील्ड्स नाहीयेत. तर आपल्याकडे बरेचसे डिप्लोमाचे कोर्सेस पण आहेत. पॉलिटेक्निकचे कोर्सेस पण आहेत. सो बेसिकली हे सगळं काय आहे, याच्यामध्ये काय फरक आहे आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे, हे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. कारण हा डिसिजन घेण्यासाठी हा वेळ माझ्या मते खूप जास्त क्रुशियल आहे. कारण तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटा. सपोज तुम्हाला पुढे जाऊन हॉटेल मॅनेजमेंट वगैरे करायचं आहे, तर ट्राय करा की तुमच्या आसपास कोणी हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स किंवा त्याच्यामध्ये काहीतरी केलेलं कोणी आहे का? त्यांना जाऊन विचारा की कसं याच्यामध्ये काय एक्सप्लोर करायचं असतं किंवा काय अभ्यास असतो नेमका किंवा काय कोणत्या एक्झाम्स द्यायचे असतात वगैरे किंवा इतर तुम्हाला पोलीस बनायचं आहे, तर त्याबद्दल जाऊन थोडंसं हे करा की एक्झाम्स कोणत्या असतात, कशा पोस्ट मिळतात किंवा याच्यासाठी काय तयारी केली पाहिजे, फिजिकली असेल किंवा रिटन एक्झामची असेल, कशी तयारी केली पाहिजे, हे तुम्ही जाऊन विचारू शकता. किंवा अगदीच आसपास कोणी नाहीये तर YouTube आहे, Google आहे, त्याच्यावरती थोडासा रिसर्च करा. कधी-कधी असं पण होऊ शकतं की तुम्हाला लहानपणापासून ते मला बनायचंय, पण कदाचित आता ती आवड बदलू शकते. जेव्हा तुम्ही खरंच त्या गोष्टीबद्दल पाहाल किंवा ते गोष्ट कशी मिळवायची हे पाहाल, तेव्हा कदाचित आवड बदलू शकते. सो हे सगळं ट्राय करू शकता. जे लोकं सायन्स घेणार आहेत किंवा ज्यांना पर्टिक्युलरली CA वगैरे बनायचं आहे, तर यासाठी काहीतरी असे क्लासेस वगैरे सुरू होतात, जे की एप्रिल मे पासून सुरू होतात. सो तुमचं जर ते डिसाइडेड आहे ऑलरेडी की मला IIT मध्ये जायचं आहे किंवा NITs मध्ये जायचं आहे. सो त्यासाठी मला JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्स क्लिअर करायची आहे किंवा मला पर्टिक्युलरली डॉक्टर्स व्हायचं असेल, तर त्यासाठी नीट क्लिअर करायची आहे किंवा CS व्हायचं असेल, तर त्यासाठी त्याच्या ज्या काही 3 एक्झाम्स आहेत, तर त्या क्लिअर करायच्या आहेत किंवा अजून असे कोणते कोर्सेस असतील, तर त्यासाठी जे क्लासेस आहेत किंवा त्याच्यात प्रिपरेशन करून घेणारे जे काही कोर्सेस वगैरे असतात, त्याची सुरुवात एप्रिल मे पासूनच होते. सो तुम्ही त्यासाठी जर काही करणार असाल, तर लवकर डिसिजन घ्या आणि तुम्ही त्या कोर्सेसमध्ये, त्या क्लासेसमध्ये वगैरे एनरोल करू शकता. सो त्यासाठीच काही नवीन कोर्सेस अवेलेबल आहेत अनअकॅडमीवरती नीटसाठी आणि JEE साठी, तर ते पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सो मित्रांनो, आरंभ बॅच जी आहे तर ते सुरू होते अनअकॅडमीवरती. IIT साठी सुद्धा आहे आणि JEE साठी सुद्धा आहे. तर सध्या 14th एप्रिल पर्यंत फक्त ऑफर्स सुरू आहेत की तुम्हाला या ज्या बॅचेस आहेत तर ते ₹4,999 साठी मिळणार आहेत
आणि या बॅचेस स्टार्ट होत आहेत 7 एप्रिलपासून. जर तुम्ही 2 इयर्ससाठी म्हणजे तुम्ही तर 10th मध्ये आहात आणि तुम्ही 12thला देणार आहात या सगळ्या एक्झाम्स, तर 12th स्टँडर्ड पर्यंत तुम्हाला 9,999 म्हणजे ऑलमोस्ट 10,000 मध्ये या बॅचेस मिळतात, ज्या की युजली खूप जास्त महाग असतात. बट नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक बेनिफिट म्हणून त्यांनी ही स्कीम सुरू केलेली आहे. पण तुम्हाला ही जर ऑफर हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला आपला जो कोड आहे तर तो यूज करावा लागेल. दॅट इज सुहानी 2024. ठीक आहे. सो सुहानी 2024 हा जो आपला कोड आहे तर तो तुम्हाला यूज करावा लागेल, तर तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे. या सगळ्या ज्या कोर्सेस आहेत त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या पाहायला मिळतील. सो बेसिकली अशा काही बॅचेस आहेत ज्या तुम्ही चेकआउट करू शकता. आणि अगेन रिपीट करते की ऑफर्स फक्त 14 एप्रिलपर्यंतच आहेत. सो तुम्ही यातल्या कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करू शकता. बरेचसे ऑफर्स वगैरे पण आहेत, चेकआउट करा नक्की. आणि लिंक्स कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्यांना पर्टिक्युलरली एनडीए मध्ये जायचं आहे, नेव्हीसाठी अप्लाय करायचं आहे किंवा आर्मीसाठी अप्लाय करायचं आहे, त्यांनी थोडंसं आपल्या फिजिकल फिटनेसवरती लक्ष द्यायला सुरुवात करा, कारण त्या टेस्ट खूप जास्त महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला ती काही करिअरची डिरेक्शन निवडायची असेल तर. ठीक आहे. सो हे सगळे तुम्ही थोडंसं याच्यामध्ये जाऊन पहा की नेमकं हे कसं आपण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्हाला काही नवीन एखादं स्किल शिकायचं आहे, तुम्ही पाहिलं असेल की युडेमी असेल किंवा या सगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती अनेक कोर्सेस अवेलेबल आहेत जे तुम्ही करू शकता. म्हणजे सर्टिफिकेट्स पण तुम्हाला मिळतात. तुम्ही पाहिलं असेल की सध्या कोडिंगची खूप जास्त क्रेज आहे. सो इव्हन तुम्हाला त्याच्यामध्ये थोडाफार इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते थोडंफार एखादी लँग्वेज वगैरे शिकू शकता. जर तुम्हाला पुढे जाऊन सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे बनायचं आहे, कम्प्युटर किंवा आयटी फील्ड रिलेटेड काहीतरी करायचं आहे, वेब डेव्हलपमेंट करायचं आहे, अँड्रॉइड डेव्हलपमेंट करायचं आहे, तर त्यासाठी अगदीच तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील सुरुवातीला असं नाहीये, पण तुम्ही सुरुवात तरी ऍटलिस्ट करू शकता. सो दॅट तुम्हाला त्या गोष्टी थोड्याफार समजू शकतील, पुढे जाऊन तुम्हाला ते थोडं अजून इझी पडेल. सो असं तुम्ही करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट अजून काय आहे, त्याच्यानंतर तुमची एखादी हॉबी तुम्ही परसिव्ह करू शकता. लाईक डान्सिंग असेल, त्याच्यामध्ये काही करायचं राहिलं असेल या 9वी-10वीच्या वर्षांमध्ये, किंवा सिंगिंगमध्ये पुढे तुम्हाला काही एक्झाम्स देणं बाकी असेल, तुम्ही ते काही करू शकता. किंवा एखादं वाद्य वगैरे वाजवायला शिका, कारण लाईफ इज नॉट ऑल अबाउट की तुम्ही फक्त अकॅडमिक्स केलं पाहिजे किंवा फक्त तुम्ही त्याला स्टिक राहिलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही स्पोर्ट्समध्ये जाऊ शकता. कुठला तरी एखादा स्पोर्ट असणं खूप गरजेचं असतं. तुम्ही आता ठीक आहे 12th पर्यंत तुम्हाला त्याचं एवढं महत्त्व नाही करणार, पण जेव्हा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जाल, एखाद्या डिग्री कॉलेजमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला कळेल की जेव्हा तुम्हाला एखादा स्पोर्ट येतं तेव्हा तुम्ही खूप इझिली त्या ग्रुप्समध्ये जाऊ शकता. तुम्ही खूप इझिली तुमचे फ्रेंड्स बनवू शकता. तुम्ही खूप इझिली त्या सर्कलमध्ये जाऊ शकता. कारण सेम विचार असणारे लोक तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तुम्हाला एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवता येते, तुमचे खूप लवकर ग्रुप्स बनणार किंवा तुम्ही लवकर त्या ग्रुप्समध्ये जाऊ शकता. पण जर तुम्हाला फक्त अकॅडमिक्स येते तर मे बी तुम्ही तितक्या लवकर त्यांच्यामध्ये मिक्स नाही होऊ शकत. सो त्याच्यामुळे ट्राय करा की तुमच्याकडे एखादी अशी हॉबी असेल की ज्याच्या आधारे तुम्ही तुमचं सर्कल बनवू शकता. तुम्ही त्या लोकांमध्ये मिक्स होऊ शकता, तुम्ही डिस्कशन करू शकता. तुम्हाला जो कुठला टॉपिक आवडत असेल, तुम्हाला पॉलिटिक्स आवडते, तुम्ही तुमचा एक ग्रुप बनवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला पुढे जाऊन या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग होईल. आणि आय नो की सगळेजण 10वीपर्यंत थोडंफार स्पोर्ट्स, थोडंफार अकॅडमिक्स वगैरे करतातच, पण त्यासोबतच थोड्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला याचा उपयोग 12th नंतर किंवा 11th-12th मध्ये सुद्धा ऑफकोर्स होऊ शकतो. अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे कॉलेज निवडणं. कारण रिझल्ट लागतोच आणि आपण कॉलेज वगैरे निवडायचं वगैरे याच्याकडे जातोच. पण बेसिकली कॉलेज कसं निवडायचं आहे, इट टोटली डिपेंड्स की तुमचं एम काय आहे. तुम्ही जर एंट्रन्स एक्झाम देऊन वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाणार असाल, एकदम हाय म्हणजे तुमचं असं एम असेल की नीट द्यायचं आहे, जेडबलईस द्यायचं आहे किंवा सीईटी देऊनच एका चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन इंजिनिअरिंग किंवा बी फार्मसी किंवा डी फार्मसी करायचं आहे किंवा अगेन सीएस करायचं आहे, तर त्यासाठी तुमचं जे 11-12चं कॉलेज आहे ते तेवढं मॅटर नाही करत. अंटिल आणि अनलेस तुम्ही बीएससी करत नाही आहात, बीकॉम करत नाही आहात किंवा कॉलेजशी रिलेटेड कुठले कोर्सेस नाही करत आहात, तोपर्यंत तुमचं 11-12चं कॉलेज मॅटर नाही करत. सो तुमचं एमच जर ते असेल तर तुम्हाला एक खूप मोठं कॉलेज किंवा रेप्युटेड कॉलेजकडे जाण्याची शक्यता तेवढी गरज नाहीये. हा, पण तुम्हाला जर एक्सपोजर हवा असेल मोठ्या कॉलेजचा, जास्त ऍक्टिव्हिटीजचा, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचा, तर तुम्ही मोठं कॉलेज, मोठं म्हणजे इन द सेन्स ज्या कॉलेजमध्ये खूप जास्त पीअर ग्रुप आहे, ज्या कॉलेजमध्ये खूप जास्त ऍक्टिव्हिटीज होतात, जे कॉलेज असं असतं ना की एक त्या सिटीमधलं एक वेल नोन, वेल रेप्युटेड कॉलेज आहे, तिथे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, अगदी सगळे डेज आणि एव्हरीथिंग सगळं सेलिब्रेट होतं, तर त्या कॉलेजमध्ये जायचं आहे का, तर हे सगळं तुम्ही डिसाईड करून ठेवू शकता, जेणेकरून आफ्टर रिझल्ट तुम्हाला त्यासाठी जास्त स्ट्रेस घ्यावा लागणार नाही. इव्हन तुम्ही त्या कॉलेजेसमध्ये जाऊन पाहू शकता की ते कॉलेज कसं आहे, अटेंडन्सचा काही प्रॉब्लेम आहे का. कारण युजली काय होतं की मे बी तुम्ही जर क्लासेस वगैरे जॉईन केले असतील तर शक्यतो तुम्ही क्लासकडे जास्त भर देऊ शकता रादर दॅन कॉलेज. सो त्याच्यामुळे अटेंडन्सचा काही इश्यू होऊ शकतो का, इंटरनल मार्क्सचा काही इश्यू होऊ शकतो का, तर हे सगळं तुम्ही जाऊन चेक करा, चौकशी करा. तुम्ही जर कोणते क्लासेस जॉईन करणार नसाल तर मग एक चांगलं कॉलेज ज्या ठिकाणी शिकवलं जातं आणि शिकलं जातं, कारण ऑब्व्हियसली मोस्टली या एज ग्रुपमध्ये कोणी जास्त कॉलेजकडे लक्ष देत नाही, पण तुम्हाला जर कॉलेजमधूनच शिकायचं
सोर्स आहे किंवा तो एकमेव सोर्स तुमच्याकडे आहे, तर तुम्ही तसं जाऊन पाहू शकता की त्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं का, कसं शिकवलं जातं वगैरे वगैरे वगैरे. सो या सगळ्या गोष्टी पण याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता. कोणती साईड घ्यायची किंवा कोणती स्ट्रीम घ्यायची हे अगेन तुमच्यावरतीच डिपेंड आहे. त्याच्यानुसारच कॉलेज निवडा. कधी कधी असं पण होतं की टक्केवारी कमी आहे पण सायन्सच पाहिजे किंवा कधी-कधी असं होतं की आपल्याला सायन्स नकोय, पण घरामधून प्रेशर आहे. तर हे सध्या क्लॅरिफाय करायला घ्या की तुम्हाला काय करायचं आहे, घरच्यांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून आणि तिथून एक बॅलन्स शोधण्याचा प्रयत्न करा. शक्यतो पॅरेंट्सने प्रेशराईज नाही केलं पाहिजे एखादी पर्टिक्युलर गोष्ट करण्यासाठी. पण जर असं काही होत असेल तर त्यांना कन्व्हिन्स करा तुमचा मुद्दा किंवा तुम्हाला खरंच ज्या काही पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये आवड असेल त्याच्याबद्दल कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा. कारण लाईफ इज नॉट ऑल अबाउट की डॉक्टर्स बनायचे, इंजिनियर्स बनायचे आणि सीएस बनायचे किंवा जे काही बनायचंय ते असेल व्हॉटएव्हर. बट तेवढेच फक्त ऑप्शन्स नाहीयेत, प्रचंड ऑप्शन्स आहेत आणि जसं नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, नवीन फील्ड्स ओपन होत आहेत, त्याप्रमाणे ऑप्शन्स बदलत आहेत. सो ट्राय करा, एक्सप्लोर करा की तुमची आवड कशामध्ये आहे. कारण हेच एक ठरलेले ऑप्शन्स न निवडता इतर बरेचसे ऑप्शन्स आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. सो मे बी ते कितीही रेप्युटेड प्रोफेशन असो किंवा कसंही प्रोफेशन असो, प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन हे आहेच. सो तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तुमची आवड कशामध्ये आहे हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा आणि असं काहीतरी निवडा की जे तुम्ही लाईफ लॉंग एन्जॉय करू शकता. सो असं काहीतरी प्रोफेशन निवडा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी आतापासून तुम्ही त्या एक्झाम्स किंवा त्या गोष्टी वगैरे करण्याचा ट्राय करू शकता. ठीक आहे. सो कदाचित थोडंफार ज्ञान जास्त दिलंय मी, बट अगेन तुम्ही ट्रॅव्हलिंगला वगैरे जाऊ शकता या सुट्टीमध्ये, छान ट्रॅव्हलिंग वगैरे करू शकता आणि तुम्हाला अजून काय काय करावं असं वाटतं किंवा तुम्ही अजून काय करता या सुट्टीमध्ये याच्या व्यतिरिक्त, जेणेकरून इतरांना पण थोड्याशा आयडियाज मिळतील आणि कदाचित मला पण थोड्याशा आयडियाज मिळतील, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय द वे सगळ्यांची सुट्टी कशी चालली आहे, मस्त आरामात एन्जॉय करताय ना, हे पण नक्की सांगा. आणि हो, तुम्ही काय करायचं ठरवलंय पुढे भविष्यामध्ये, तुमचा गोल काय आहे, हे पण तुम्हाला जर शेअर करावंसं वाटलं तर नक्की शेअर करा. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल, मी काही एक्सप्लेन करू शकते का, हे पण मी पाहीन आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग आणि बाय बाय, सी यू, टेक केअर.